श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्ष प्रत्येकाच्याच आयुष्यात एक नवीन आशा, नवीन संकल्प आणि नवीन सुरुवात घेऊन येतो. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यात वर्षाचा पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. नवीन वर्ष फक्त कॅलेंडर बदलण्याचा क्षण नसून आपल्या स्वतःला सुधारण्याची ही एक संधी असते. ज्योतिषशास्त्रात आणि प्राचीन धर्म श्रद्धेनुसार वर्षाच्या पहिल्या दिवसाचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेले प्रत्येक काम पुढील 365 दिवस परिणाम करतात. या कारणास्तव काही शास्त्र आणि लोकमान्यतानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही कामं करण्यास मनाई आहे. असे मानले जाते की या गोष्टीकडे तुम्ही जर दुर्लक्ष केले तर वर्षभर मानसिक ताण, आर्थिक समस्या आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकतात. आपण काय खातो यावर आपली बुद्धी आणि नशीब ठरतं. विशेषतः नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अशा 3 भाज्या आहेत ज्या आपण खाणे म्हणजे संकटांना आमंत्रण देणे. या भाज्या खाल्ल्याने तुमचे आरोग्य तर बिघडतंच, पण घरातील आर्थिक समस्या ढासळू शकते. हे ऐकायला कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल, पण या मागे ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेद या दोन्हीचे हे महत्त्वाचे कारण आहे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला कोणत्या 3 भाज्या ज्या चुकूनही खायच्या नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्याला वर्षभर भोगावे लागतील. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे सेवन करतो त्याचा प्रभाव आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रावर होतो. काही भाज्या अशा असतात ज्या तामसिक प्रवृत्तीच्या मानल्या जातात. पहिल्याच दिवशी तामसिक अन्न सेवन केल्याने तुमचे विचार करण्याची शक्ती कमी होते आणि तुमचे चुकीचे निर्णय घेतले जातात. त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला वर्षभर भोगावा लागतो. यामध्ये सगळ्यात पहिली जी भाजी आहे ती आपल्याला जी चुकूनही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खायची नाही ते म्हणजे कांदा आणि लसूण. कांदा आणि लसूण हा शास्त्रानुसार तामसी पदार्थामध्ये येतो. कांदा आणि लसूणची उत्पत्ती ही राहू आणि केतूच्या रक्तापासून झाली आहे असे म्हटले जाते. 2026 जे पहिला दिवस आहे म्हणजे 1 जानेवारी 2026 हा वार आहे गुरुवार, आणि गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे. आणि या दिवशी आपल्याला चुकूनही तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे. आपल्याला सात्विक अन्न खायचं आहे. अर्थात काय तर आपल्याला जेवणामध्ये चुकूनही कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही आहे. कांदा आणि लसूणचं सेवन केल्यामुळे मनामध्ये क्रोध आणि आळस वाढतो. नवीन वर्षाची सुरुवात उत्साहाने होण्याऐवजी जर तुम्ही आळस आणि चिडचिडपणाने केली तर तुमचं पूर्ण वर्ष तणावाने जाऊ शकतं. म्हणूनच आपल्याला चुकूनही जो आपण स्वामींना नैवेद्य दाखवणार असतील किंवा तुम्ही सुद्धा जे जेवण बनवून खाणार असेल तर त्यामध्ये चुकूनही आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही आहे. दुसरी भाजी म्हणजे ज्या भाज्या कडू असतात, जसं की कारलं आहे किंवा इतरही भाज्या ज्या कडू चवीच्या असतील त्या भाज्यांचं सेवन सुद्धा आपल्याला चुकूनही करायचं नाही. कारण वर्षाची जी सुरुवात आहे ती आपल्याला गोड जेवणाने किंवा गोडधोड खाऊन करायची आहे. जर वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही कारल्याची भाजी खाल्ली तर हे नवीन वर्ष कडवटपणे जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार पहिल्या दिवशी कडू चव जिभेवर येणे म्हणजे संघर्षाची सुरुवात दर्शवते. यामुळे घरात कलह होणं आणि नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. तिसरी भाजी म्हणजे वांगे. शास्त्रानुसार वांग हे तामसी प्रवृत्तीचं मानलं जातं. म्हणून कोणत्याही पवित्र दिवशी तसेच विशेष उपवासामध्ये वांग हे सेवन केलं जात नाही. तसेच संपूर्ण चातुर्मासामध्ये सुद्धा वांग खाणं वर्ज्य मानलं जातं. शास्त्रात सांगितले आहे की ज्या भाज्या कापल्यानंतर लवकर काळ्या पडतात त्या नकारात्मक ऊर्जा लवकर शोषून घेतात. तसेच मुळ्याचं सेवन सुद्धा पहिल्या दिवशी करू नये, कारण त्यामुळे वायुदोष निर्माण होऊ शकतो. त्यामध्ये उग्र असा वास असतो, तीव्र असा वास असतो. पहिल्या दिवशी जर तुम्ही
अस्वस्थ राहिले तर वर्षभर प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. तर मग आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की मग वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला कोणत्या भाज्यांचं सेवन हे करायचं. तर वर्षाचा पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी 2026च्या दिवशी आहे वार गुरुवार. या दिवशी प्रत्येकाने सात्विक भोजन हे सेवन करायचं आहे. या दिवशी तुम्ही मुगाची डाळ, तांदूळ, तूप, विशेषतः पांढऱ्या रंगाच्या ज्या गोष्टी आहेत जसं की खीर, दही भात याचा समावेश करू शकतात. पांढरा रंग हा शांतता आणि चंद्राचं प्रतीक आहे, ज्यामुळे तुमचं मन वर्षभर शांत राहील. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला काही चुका आहेत त्या आवर्जून टाळायच्या. तसेच काही गोष्टी आहेत ज्या आवर्जून तुम्हाला करायच्या आहेत. तर आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लवकर उठायचं आहे. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचे. यामुळे तुमच्या शरीरात सूर्यतत्व सक्रिय होतं. देवदर्शन आणि कुलदेवताचं आपल्याला स्मरण करायचं आहे. घरातील देवांची पूजा करायची आणि शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये जाऊन आपल्याला देवांचं दर्शन हे घ्यायचं आहे. घरातील आई वडील आणि थोर मोठ्यांच्या पाया पडायच्या, त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा. यामुळे आपल्याला मोठी शक्ती प्राप्त होते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीची सुरुवात आपल्याला गोड पदार्थाने करायची आहे. तुम्ही साखर, गूळ किंवा कोणताही गोड पदार्थ खाऊन वर्षाची सुरुवात ही करायची. यामुळे वर्षभर गोडवा टिकून राहतो. वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला गरजूंना अन्न, वस्त्र दान करायचे. दान केल्यामुळे तुमच्या धनात वाढ होते. पक्षी आणि प्राण्यांची सेवा करायची. तुम्ही गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत तुम्हाला गाय दिसली, कुत्रा दिसला तर आवर्जून त्यांना तुम्हाला काहीतरी खायला द्यायचं. यामुळे ग्रहदोष निवारला जातो. घरात स्वच्छता ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये जाळे जळमटे होणार नाही याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे. कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी निवास करते. या वर्षात तुम्हाला काय मिळवायचं आहे ते तुम्हाला संकल्प करायचे. एखाद्या कागदावर लिहा आणि ते कागद आपल्याला देवापुढे ठेवायचं असं म्हटलं जातं. यामुळे आपल्याला कार्यसिद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच नवीन वर्षाची सुरुवात आवर्जून आपल्याला तुळशी पूजनाने करायचे. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. ज्या घरात दररोज तुळशीला जल अर्पण केलं जातं, संध्याकाळी तिच्या इथे दिवा लावला जातो, त्या घरावर विशेषतः लक्ष्मीनारायणाची कृपाही होत असते. त्यांच्या कृपेने आपलं वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जातं. तसेच तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आनंदात राहायचं आहे. कारण असं म्हटलं जातं पहिल्या दिवशी आपण जे पण कार्य करतो ते वर्षभर आपल्याला फळ देत असतं. आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं भांडण, कलह होणार नाही याची तुम्हाला विशेष काळजीही घ्यायची. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नखे किंवा केस कापू नका. पहिल्या दिवशी नखे किंवा केस कापणे शास्त्रामध्ये अशुभ मानले जाते. यामुळे प्रगतीत अडथळे निर्माण होऊ शकतात. कोणालाही उधार पैसे देऊ नका किंवा कोणाकडनंही उधार पैसे पहिल्या दिवशी घेऊ नका. जर कळत नकळत आपण कोणाला पैसे दिले उधार तर त्यामुळे आपल्याला दारिद्र्य येण्याची शक्यता असते. तसेच वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे. मांस, मच्छी, मदिराचं सेवन हे करायचं नाही आहे. यामुळे आपलं नशीब कमकुवत होतं. कोणाचाही अपमान करू नका. कोणत्याही गरजू किंवा अपंग व्यक्तीचा अपमान करू नका. कचरा किंवा जुन्या वस्तू घरामध्ये ठेवू नका. घरामध्ये जाळे जळमटे ठेवू नका. तसेच तुटलेले फुटलेले भांडे असतील, बंद पडलेली घड्याळं असतील, तुटलेलं फर्निचर असेल तर आपल्याला ते नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काढून टाकायचं आहे. जर आपल्या घरामध्ये अशा वस्तू असल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते, ज्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे हे निर्माण होऊ शकतात. घरात रडगाणे करू नका. घरात जुन्या घटना आठवून रडू नका. घरातील वातावरण सकारात्मक ठेवा तर प्रगती होईल. अशुभ रंगाचे कपडे हे चुकूनही आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घालायचे नाहीत. जसं की काळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते आपल्याला घालायचे नाहीत. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत नाही. तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे लाल, पांढरा, हिरवा, निळा, जांभळा कोणत्याही रंगाचे कपडे हे घालू शकतात. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उशिरा उठू नका, दुपारी झोपू नका. यामुळे आळस वाढतो आणि आपल्या जीवनामध्ये अडचणी वाढतात.
तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही आपल्याला खोटं बोलायचं नाही. सत्याने केलेली सुरुवात तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. तर या काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी टाळायच्यात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.